आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। मका, सोयाबीन, लाल कांदा व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान। अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कधी नव्हे तेवढा पाऊस कोसळला आहे। अतिवृष्टीमधून जे काही थोडंफार वाचलं होतं त्याची परतीच्या मुसळधार पावसाने पुरती वाट लावल्याने कांदा वाचवायचा की मका, सोयाबीन असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। त्यात मजूर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे। त्यात मायबाप सरकार अद्याप समितीमध्येच गुरफटले आहे। सोयाबीन, मका, चाऱ्याची माती झाली आहे। अशी वाईट अवस्था येवला तालुक्यातील अंदरसोल, गवंडगाव, गारखेडा, राजापूर, कोळगाव, नगरसूल, वाईबोथी, सायगाव, पांझरवाडी, तळवाडे, कौटखेडे, अंगुलगाव, रेंडाळे, भारम, राहाडी, अंगुलगाव, न्याहरखेडे, ममदापूर, बोगटे रस्ते, सुरेगाव तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणच्या गावातील शेतकऱ्यांची झाली आहे। मे महिन्यात सुरू झालेला पाऊस दिवाळीपासून सलग दिवस रात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उरले-सुरले पीक काढलेला मक्का भिजला। कांद्याची टाकलेली रोपे धुपटल्याने विरळ झाली आहे। मका पीक काही प्रमाणात अतिवृष्टीमधून वाचले होते, त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मका सोंगणीसाठी मजुराचा तुटवडा निर्माण झाला। सुरुवातीला एकरी 6,000 रुपये सोंगणीचा भाव होता, तो दिवाळीच्या तोंडावर 11-12 हजार रुपये एकर झाला। आता तर काहीही दर ऐकू येत आहे। तरीही मक्का सोंगणीला मजूर मिळेना। शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे। शेतात उभा असलेला मक्का भिजलेला मक्का व्यापारी मातीमोल भावात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। शासकीय हमीभाव 2,400 रुपये असताना खासगी व्यापारी चांगला 1 नंबर प्रतीचा मक्का 1,200 ते 2,000 रुपये भावाने खरेदी करत आहेत। यावर शासनाचा अंकुश नाही। हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते असताना याची शासकीय चौकशी होऊन कारवाई का होत नाही? हे शेतकऱ्यांचे सरकार आहे। आम्ही सदैव शेतकऱ्यांचा पाठीशी आहोत असे म्हणून चालेल का आदरणीय देवभाऊ? अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी भरघोष मदत देऊ अशी घोषणा करण्यात आली होती। प्रत्यक्षात मात्र दिवाळी झाली तरीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। मदतीच्या नावाखाली तुटपुंजा मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केले असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। 85 रुपये गुंठा हा कोणता निकष आहे? यात 1 लिटर डिझेल मिळते का? परिस्थितीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर किती मीठ चाळायचे? बाहेर शेतीमाल खरेदी करणारे व्यापाऱ्यांना परवानगी कशी मिळते? त्यांच्याकडे तसा परवाना आहे का की यामध्ये अर्थपूर्ण तडजोड होत आहे? याचा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या संबंधितांनी तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे। कधी नव्हे ते 2025 हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत हालाकीचे आणि निराशाजनक गेले। कुठल्याच शेतमालाला भाव नाही, मात्र याउलट शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरीचे दर आभाळाला भिडले आहेत। शेतमालाचे दर मातीमोल झाले आहेत। एक नव्हे अस्मानी आणि सुलतानी 2 संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत। त्यामुळे खरीप हंगामाची वाट लागली आहे। या सर्वांना आता शेतकरी पुरता वैतागला आहे। यावर शासन तातडीने शेतकऱ्यांकडे लक्ष देणार की समित्या स्थापन करून शेतकऱ्यांचा अंत पाहणार अशी बिकट परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे। योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनावणे, चीफ ब्युरो। आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य।